लेवीय प्रकरण 24. दिव्याची काळजी. निर्गम प्रकरण 27 पदे 20 व 21. परमेश्वर मोशेला म्हणाला, इस्रायल लोकांना आज्ञा कर की दीप सतत तेवत राहून उजेड मिळावा, म्हणून जैतुनाचे हातकुटीचे निरे तेल त्यांनी तुझ्याकडे घेऊन यावे. अहरोनाने दर्शन मंडपात साक्षपटाच्या अंतरपटाबाहेर परमेश्वरासमोर नित्य संध्याकाळपासून सकाळपर्यंत त्याची व्यवस्था ठेवावी. हा तुमचा पिढ्यानपिढ्या निरंतरचा विधी होय. त्याने परमेश्वरासमोर शुद्ध दीपवृक्षावरील दिव्यांची व्यवस्था नित्य ठेवावी. समक्षतेची भाकर. तू सपीठ घेऊन त्याच्या 12 पोळ्या भाज, 1 पोळी 2.5 एफाभर सपीठाची करावी. त्यांच्या 2 रांगा करून एका रांगेस 6 पोळ्या शुद्ध सोन्याच्या मेजावर परमेश्वरासमोर ठेवाव्या. एका रांगेवर शुद्ध धूप ठेव, म्हणजे तो त्या भाकरीचे परमेश्वराला स्मरण देणारे हव्य होईल. दर शब्बातवारी त्याने परमेश्वरासमोर त्या नित्य नेमाने मांडाव्या. इस्रायल लोकांच्या वतीने हा सर्व काळचा करार होय. ही भाकर अहरोन व त्याचे मुलगे ह्यांचा वाटा होय. त्यांनी ती पवित्र स्थळी खावी, कारण निरंतरच्या विधीप्रमाणे परमेश्वराला अर्पिलेल्या हव्यांपैकी ती त्याला परमपवित्र होय. दुर्भाषण आणि नुकसान भरपाई. त्या काळी कोणा इस्रायल स्त्रीला मिसरी पुरुषापासून झालेला एक मुलगा होता. तो इस्रायल लोकांमध्ये गेला, तेव्हा तो आणि एक इस्रायल माणूस छावणीत भांडू लागले. तो इस्रायल स्त्रीचा मुलगा परमेश्वराच्या नावाची निंदा करून शिव्याशाप देऊ लागला. तेव्हा त्याला मोशेकडे आणले. त्याच्या आईचे नाव शलोमीथ असे असून ती दान वंशातील दिब्री ह्याची मुलगी होती. त्याच्या संबंधाने परमेश्वर काय सांगतो ते कळावे म्हणून त्यांनी त्याला अटकेत ठेविले. मग परमेश्वराने मोशेला सांगितले, तुम्ही त्या शिव्याशाप देणाऱ्याला छावणी बाहेर घेऊन जा. जितक्यांनी ती निंदा ऐकली तितक्यांनी आपले हात त्याच्या डोक्यावर ठेवावे. नंतर सर्व मंडळीने त्याला दगडमार करावा. तू इस्रायल लोकांना सांग की जो कोणी आपल्या देवाला शिव्याशाप देईल त्याने आपल्या पापाची शिक्षा भोगावी. जो कोणी परमेश्वराच्या नावाची निंदा करील त्याला अवश्य जिवे मारावे. सर्व मंडळीने त्याला अवश्य दगडमार करावा. तो परदेशीय असो किंवा स्वदेशीय असो, त्याने परमेश्वराच्या नावाची निंदा केली तर त्याला जिवे मारावे. जर कोणी एखाद्याला ठार मारिले तर त्याला अवश्य जिवे मारावे. जर कोणी एखाद्या ग्रामपशुस ठार मारिले तर त्याने त्याच्या बदली दुसरा प्राणी देऊन भरपाई करावी. कोणी आपल्या शेजाऱ्याचा देह अधू करील तर त्याने जसे केले असेल तसेच त्याला करावे. अवयवाबद्दल अवयव, डोळ्याबद्दल डोळा, दाताबद्दल दात, ह्याप्रमाणे त्याने कोणा माणसाला जी इजा केली असेल तशीच त्याला करावी. पशु मारणाऱ्याने त्याची भरपाई करावी, पण मनुष्य हत्या करणाऱ्याला जिवे मारावे. तुम्ही परदेशीय असा किंवा स्वदेशीय असा, तुम्हा सर्वांना एकच नियम असावा, कारण मी परमेश्वर तुमचा देव आहे. मोशेने इस्रायल लोकांना ह्याप्रमाणे सांगितल्यावर त्यांनी त्या शिव्याशाप देणाऱ्याला छावणीबाहेर नेऊन दगडमार केला. म्हणजे परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे इस्रायल लोकांनी केले.